छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांच्या सून मधुरिमा राजे छत्रपती यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या शर्यतीतून माघार घेतल्याने कोल्हापुरात मोठे राजकीय वादळ उठले आणि महाविकास आघाडी उमेदवाराशिवाय ती जागा सोडली गेली. त्यांच्या माघारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि प्रसारमाध्यमांसमोर छत्रपती कुटुंबावर विश्वासघाताचा जाहीर आरोप करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा संताप वाढला. या घटनेने छत्रपती शाहू महाराजांच्या काँग्रेसशी असलेल्या संबंधांबाबत देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या पक्षाने त्यांना गादीचा मान म्हणून गौरवले होते, परंतु त्यांना केवळ स्थानिक राजकारण्याप्रमाणे कमी लेखलं गेलं आहे. या मुद्द्याचा अधिक खोलात जाऊन विचार करूयात. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण लक्षात घेऊयात. माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांच्या पत्नी आणि छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांच्या सून मधुरिमा राजे छत्रपती यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने मोठे राजकीय नाट्य घडले असून ही जागा महाविकास आघाडीच्या उमेदवाराशिवाय राहिली आहे. या अनपेक्षित हालचालीने महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांना अस्वस्थ केले, जे मधुरिमा राजे यांच्या उमेदवारीचे खंबीर समर्थक होते. त्यामुळे संतापलेल्या पाटील यांनी छत्रपती कुटुंबासमोर आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत संताप व्यक्त केला. तुमच्यात निवडणूक लढण्याची हिंमत नव्हती तर तुम्ही अर्ज का भरलात? पाटील यांनी रागाने घोषणा देत राजघराण्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. माझी फसवणूक झाली आहे, तुम्ही मला अगोदर कळवायला हवे होते, मी माझी ताकद दाखवली असती, असं पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर छत्रपती शाहू महाराजांना उद्देशून निशाणा साधला. त्यांनी पुढे धमकी दिली की कोल्हापूरच्या खासदारांच्या आजूबाजूच्या लोकांना मी सोडणार नाही, ज्यांच्यावर त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा कट रचल्याचा आरोप केला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाटील यांनी राजघराण्याचा अनादर कसा केला याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. महिलांबद्दल अपमानास्पद वागणूक देत महिलांचा आदर करण्याबाबत पक्षाच्या भूमिकेबद्दल व्यापक प्रश्न उपस्थित करत त्यांच्या टिप्पण्यांवरही टीका करण्यात आली. ही सगळी अनागोंदी सुरू असताना हाच काँग्रेस पक्ष होता ज्याने मागील लोकसभा निवडणुकीत मतदारांना गादीचा मान या नावाने आवाहन केले होते. जेव्हा पक्षाने लोकसभेसाठी त्यांना कोल्हापुरातून उमेदवार म्हणून घोषित केले होते, तेव्हा सतेज पाटील हेच व्यक्ती होते ज्यांनी शाही घराण्याचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक महाराष्ट्र फेटा चढवला होता. आता एका काँग्रेस नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि एका महिलेचा अशा प्रकारे जाहीर अपमान केल्याची ही घटना महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण करते. जर राजघराण्यातील महिलेला अशी वागणूक दिली जात असेल तर सामान्य महिलांनी पक्षाकडून काय अपेक्षा ठेवायच्या? छत्रपती शाहू महाराजांनी 6 महिन्यातच खरे रंग दाखवणाऱ्या काँग्रेसशी आघाडी का केली, असा प्रश्न या वादातून उपस्थित होतो. राजघराण्याचा अपमान प्रथमच नाही. छत्रपती राजघराण्याला सार्वजनिक अनादराचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्ये शाहू महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांना भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने वरिष्ठ सभागृहात नामांकन देण्यात आले होते. याच काळात काँग्रेसचे मित्रपक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजी राजे यांच्यावर जातीवाचकपणे टीका करत वादग्रस्त विधान केले होते. पवार म्हणाले होते, ऐतिहासिकदृष्ट्या छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्ती केली, पण पेशव्यांनी कधीही छत्रपतींची नियुक्ती केली नाही. तरीही या प्रकरणात एका पेशव्याने म्हणजेच भाजप नेत्याने असे केले आहे. शिवाय 2022 मध्ये संभाजी राजे यांचा कार्यकाळ संपला तेव्हा शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊ केली. फक्त त्यांच्याऐवजी संजय राऊत आणि संजय पवार यांना उभे करून त्यांचा विश्वासघात केला. शाहू महाराजांनी मात्र आपल्या मुलाच्या बाजूने उभे राहण्यापेक्षा शिवसेनेचा बचाव केला. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी वारंवार घडवून आणलेल्या या घटनांनी शाहू महाराजांना या पक्षांच्या हेतूचे संकेत लक्षात यायला हवे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांचा सतत अनादर आणि अवहेलना करण्यात आली. म्हणून काँग्रेस खासदार शाहू महाराजांबद्दल काँग्रेस नेत्याने केलेल्या अनादरामुळे ते थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदरणीय वंशजातून पक्षाच्या सत्तेच्या खेळात फक्त दुसऱ्या स्थानिक राजकारण्यापर्यंत त्यांना कमी लेखण्यात आले.
केवळ राजकीय फायद्यासाठी त्यांच्या प्रतिष्ठेचा वापर करून त्यांचा प्रभाव आणि स्थान सोयीस्करपणे कमी दाखवून छत्रपतींच्या वारशाचा सन्मान करण्यात काँग्रेस कशी अपयशी ठरली आहे हे यावरून स्पष्ट होते. काँग्रेसप्रती त्यांची निष्ठा, त्यांना अपेक्षित असलेला आदर आणि पाठिंबा मिळाला आहे का, असा प्रश्नही त्यामुळे उपस्थित होतो. कोल्हापूर उत्तरेत काँग्रेसची अनागोंदी. मधुरिमा राजे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माघार घेतल्याने कोल्हापुरातील काँग्रेसमधील गटबाजी आणि भांडणंही स्पष्ट दिसतात. 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटप करारानुसार कोल्हापूर उत्तर ही जागा काँग्रेसला देण्यात आली, कारण ती जागा पक्षाकडे आहे. विद्यमान आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांना तिकीट नाकारत काँग्रेसने प्रथम स्थानिक पक्षनेते राजेश लाटकर यांना कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली. नंतर पक्षाने लाटकरांच्या जागी मधुरिमा राजे यांना नवोदित उमेदवार म्हणून नियुक्त केले. त्याच जागेवरून मधुरिमा राजे यांचे पती मालोजी राजे हे 2004 ते 2009 या काळात आमदार होते. लाटकर यांनी मात्र अपक्ष म्हणून अर्ज भरून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. मधुरिमा राजे यांनीही मतदारसंघात आपला निवडणूक प्रचार सुरू केला होता. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पाठिंबा दिला होता. शाहू महाराज आणि पाटील या दोघांनीही लाटकर यांना शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते तयार झाले नाहीत. कोल्हापूरमध्ये पक्षात या मुद्द्यावरून फूट पडल्याचे दिसत होते. अखेर मधुरिमा राजे यांना उमेदवारी मागे घेणे भाग पडले आणि आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे मूळ उमेदवार राजेश लाटकर यांना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे अंतर्गत सत्ता संघर्ष आणि स्थानिक नेतृत्वाला भगदाड पडल्याचं इथं उघडपणे दिसून येतं.